नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. अशोक खरातच्या मोबाईल मधला डेटा म्हणे आता रिकव्हर झालेला आहे, अशी आजची ताजी बातमी आहे. आता अशोक खरातला जर नाट्यमय पद्धतीने नाशिकच्या बंगल्यामध्ये तृप्तबाला या निवासामध्ये त्याला जर रात्री उशिरा 17 मार्च रोजी जर अटक केलेली आहे पोलिसांनी, तर मग खरातने आपला मोबाईल डेटा जो आहे तो कधी डिलीट केला हा एक प्रश्न. आता यामध्ये जे काही घृणास्पद जे काही काम खरातने केलेलं आहे आणि त्याचे जे राजकीय संबंध आहेत, याचा कुणीतरी राजकीय लाभ उठवत आहे, नाकामध्ये व्यसन टाकायची आहे त्यासाठी. आणि मग म्हणून मोबाईल क्लोनिंगला इतका वेळ लागलेला आहे असं दिसतंय. आता या दरम्यानच्या काळामध्ये घराचा जर मोबाईल डेटा डिलीट झाला होता, तर मग तो ज्यांच्याशी तो बोललेला आहे, ज्यांच्याशी तो बोललेला आहे, त्यांच्या मोबाईल मधल्या डेटाचं काय, आणि दीपक केसरकरांचा जर मोबाईल हरवलेला आहे आणि बाकीच्यांचे मोबाईल त्यांच्या हातामध्ये शाबूत आहेत, तर त्या डेटाचं काय हा प्रश्न आहे. आणि त्याविषयी आपण थेट विश्लेषण करू. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो. अशोक खरातने भल्या भल्यांची झोप उडवलेली आहे. त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, जयंत पाटील आहेत, अगदी नाही म्हणायला चंद्रकांत पाटील देखील आहेत, आशिष शेलार देखील आहेत, बाकी संजय शिरसाट आहेत, बरेच जण आहेत. आणि मग हे जे काही 2-2.5 हजार जे काही संपर्क आहेत, त्या संपर्कामधल्या ज्यांनी ज्यांनी उद्योग केलेला आहे, म्हणजे अघोरी विद्या केलेली आहे, किंवा आपला ब्लॅक मनी व्हाईट करायचा त्यासाठी या खरात बाबाची मदत घेतलेली आहे, किंवा लेदर करन्सी म्हणून काही केलेलं आहे का, याची देखील शक्यता आहे. मग आपली ही जी काही पाप आहे, ही पाप उघड होऊ नयेत यासाठी ते देवाभाऊची आरती करत असतील तर नवल वाटण्याची, म्हणजे नवल वाटू नये तसं चाललेलं आहे. आणि मग ती आरती केली जावी यांच्याकडून, म्हणून देवाभाऊ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री, यांनी SIT तत्परतेने नेमली आणि तपास सुरू केला. इतकंच नाही तर अशोक खरातला ताब्यात घेण्यासाठी नीरज जाधव सारखे मोहरे खबरे वापरले आणि व्यवस्थितपणे खरातचा गेम केला. मग या सगळ्या वेळेला, या सगळ्या दरम्यान जी पोलिसी कारवाई झाली त्याची कुणकुण खरातला लागली होती का? आता कुणी बघा, खरातकडे 2 मोबाईल, त्याच्यामध्ये 4 सिम कार्ड, मग प्रत्येक घटकासाठी वेगवेगळे सिम कार्ड, VIP लोकांसाठी अमुक अमुक कोडवर टाकून ते, बाकीचे धंदेवाई जे करणारे दीपक लोंढे वगैरे यांच्यासारखे जे दलाल लोक आहेत ते वेगळे, ते काय ते नामकरण आवारे वगैरे, हे हे ह्या लोकांसाठी वेगळं, महिलांसाठी वेगळं, असं हे जे 4 सिम कार्ड तो वापरत होता. मग त्याच्यामध्ये आता उत्सुकता काय, हे उघडपणे बोललं जात आहे. जे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव असतील, किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे असतील, अतिशय जबाबदार लोक सांगत आहेत की एकमेकांचा काटा काढण्यासाठी, किंवा आपल्या महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या महत्वाकांक्षेचे पंख छाटण्यासाठी उपयोग केला जात आहे. हे सगळं दाखवलं जाईल नंतर, सगळं साटलोट झाल्यानंतर, तडजोड झाल्यानंतर हे सगळं तपास गुंडाळून ठेवण्यात येईल असं बोललं जात आहे. मग त्याच्यामध्ये मोबाईल ही फार महत्वाची गोष्ट आहे. बघा, ज्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री या नात्याने आणि मुख्यमंत्री या नात्याने विधानसभेमध्ये एक हुकमाचं पान राखून ठेवलं होतं, एक वाक्य असं ते फार महत्वाचं होतं, ते म्हणजे आम्ही सायबर टीमकडे मोबाईल क्लोनिंगसाठी काम दिलेलं आहे.
मग आता ते मोबाईल क्लोनिंगचं काम चालू असताना इकडं सायबर टीम कर्तव्यदक्षपणे काम करत असताना हे बघा, एक महत्वाचं सांगितलं पाहिजे की आपला कोणत्याही तपास यंत्रणांवर अविश्वास नाही, हे लक्षात घ्या. याच्यामध्ये राजकारण जे होते गलिच्छ, त्या गलिच्छ राजकारणाबद्दल आपण बोलतोय आणि त्याचं हे उदाहरण म्हणून सांगतो. आता मोबाईल क्लोनिंग असेल, तो डेटा रिकव्हर करणं असेल, क्लाउडवर गेला असेल, ह्या सगळ्या गोष्टी जर मग एसआयटी करते, ज्या एसआयटीने तेजस्वी सातपुते यांनी 60 दिवसानंतर पत्रकार परिषद घेतली आणि मग सांगितलं ते मोबाईल सायबर डेटा वगैरे ते सगळं सांगितलं. दुसरीकडे त्यांनी जे सॉफ्टवेअर टीम जी आहे, जी सोशल मीडियामध्ये काम करते, 4 ते 5 हजार लिंक कशा डिलीट केल्या वगैरे ते सगळं सांगितलं. आणि ज्या बातम्या दरम्यानच्या काळामध्ये आला की 160 जीबीचा डेटा, म्हणजे तो लॅपटॉप मधला असेल, इकडचा असेल, तिकडचा सीसीटीव्ही फुटेज असेल वगैरे ते सगळं, आणि त्याच्यामध्ये मोबाईलचा डेटा नाही का, हा एक प्रश्न आहे. मग आता ज्या वेळेला तेजस्वी सातपुते यांनी सांगितले की ते टीमकडे दिलं, वेगवेगळ्या टीम 4 जणांची इकडं काम करते, बाकीची काम तिकडं करते, आणि जसं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आमची त्या कॉम्प्युटर इंजिनियरकडे ते दिलेलं आहे वगैरे वगैरे, ते सगळं झालं. हे सगळं असताना अंजली दमानिया यांना मात्र काय मिळालं? सीडीआर मिळाले, थेट कॉल डिटेल्स रिपोर्ट मिळाले. ते कसे काय, हा प्रश्न आहे. त्यांना कोणी दिले, हा एक प्रश्न आहे. मग आता सुषमा अंधारे त्यांना विचारतात, संजय राऊत त्यांना विचारतात, सगळ्या महाराष्ट्रामध्ये तो प्रश्न आहे. आणि हा प्रश्न ज्या वेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला सीडीआर संबंधी, ते म्हणले सीडीआर लीक करणं हे बेकायदेशीर आहे आणि ती वस्तुस्थिती आहे. मग अंजली दमानिया यांच्याकडे कशा पद्धतीने ते सीडीआर आले याचा शोध घेतला जाईल असं ते म्हणाले. आता एवढं होऊन देखील मग अंजली दमानिया काय काय कुठं वेगवेगळ्या ठिकाणी त्या जाऊन आल्या मधल्या काळामध्ये, सुषमा अंधारेंनी विचारलं, त्याच्यानंतर तिथून काही त्यांनी खुलासे केले परगावी असताना, ते सगळं सांगितलं. हाँगकाँगला होते, त्याच्या आधी कुठंतरी चंदीगडला होत्या त्या, या सगळ्या सीडीआर बद्दल त्यांनी ते सांगितलं, त्यांनी व्हिडिओ प्रसारित केले. आणि त्यांनी हे मात्र अधोरेखित केलं होतं. कोणतं अधोरेखित केलं? की मी प्रसार माध्यमांना ही सीडीआरची माहिती देण्यापूर्वी 2 दिवस आधी पोलीस महानिरीक्षक सदानंद दाते यांच्याकडं हे सादर करत असते. आता अंजली दमानिया ही अशी कोणती ऑथॉरिटी आहे? आता त्या निर्भीडपणे एक व्हिसल ब्लोअर म्हणून काम करतात, ही अतिशय स्तुत्य गोष्ट आहे. त्याच्याबद्दल त्यांना नागरिकांनी जेवढे सॅल्यूट करावे तेवढे कमी पडते. परंतु त्यांना हे कुठून मिळतं, हा प्रश्न आहे. मग त्यांनी काय सांगितलं की सीडीआर मला मिळाले. कुठून मिळाले? तर एक व्यक्तीने मला व्हॉट्सअप केला, मग त्याच्यानंतर माहिती दिली, मी ती खातरजमा केली, त्याच्यानंतर ते एक्सेल शीट आलं, त्याच्यानंतर क्लाउड एआय वर मी ते चेक केलं, कसं केलं त्याचे प्रेझेंटेशन त्यांनी दिलं. हे सीडीआर अंजली दमाने सांगण्याचं कारण असं आहे की जर जे तपास करत आहेत अधिकृतपणे गृह खात्याचे पोलीस, जबाबदार पोलीस तज्ज्ञ यांच्याकडे मोबाईल, आणि मग त्या मोबाईल मधून 4 आणि तो डेटा, आता सुरुवातीला जे आपण म्हटलंय की प्रश्न काय, या घरातला अशी काय कुणकुण लागली होती की त्यांनी तो डेटा डिलीट केला? जर 17 मार्चला रात्री उशिरा तुमच्या बंगल्यामध्ये तृप्त बालामध्ये चोर घुसलेले आहेत, त्याचा आम्ही शोध घेतोय असं म्हणत ते पोलीस तिथं आले आणि त्यांनी अशोक खरातला बेड्या ठोकल्या. मग जर अचानक हाय झालेला आहे तर अशोक खरातनी कधी मोबाईल डेटा डिलीट केला? आता मोबाईल खूप हेवी, मग त्याच्यामधली क्षमता असेल, मेमरी अमुक अमुक या सगळ्या गोष्टी असतील, गुगल ड्राईव्ह अमुक वगैरे, हे सगळे टेक्निकल ज्या गोष्टी असतील, त्याला अशी का त्यांनी ते कधी केलेलं आहे? बरं, काय मागच्या वर्षीचा डेटा, आता तो जो डेटा रिकव्हर केला तो नेमका कोणता डेटा रिकव्हर केला हे काही एसआयटी समोर येऊन सांगणार नाही, आणि नेमका तो कशा पद्धतीचा हे काही सांगणार नाही, आत्ता तरी सांगणार नाही. जर पहिली पत्रकार परिषद 60 दिवसांनी घेतली, आता दुसरी केव्हा येईल ती काही, म्हणजे योग्य ती माहिती आल्यानंतर ते घेतील. जसं आता अशोक खराच्या विरोधामध्ये 14 गुन्हे एकूण दाखल आहेत. आता 5व्या गुन्ह्याच्या अंतर्गत त्याला आजच पोलीस कोठडी मिळालेली ती 23 एप्रिल पर्यंत आहे.
या सगळ्या याच्यामध्ये मोबाईल डेटाची ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. मग एकनाथ शिंदेचे 17 कॉल, चाकणकरांचे 117 कॉल, दीपक केसरकरांचे काय 8-10 कॉल, चंद्रकांत पाटलांचे 8 कॉल, आशिष शेलारचे इतके, संजय सिरसाट 10, त्याच्यानंतर दीपक लोंढे 189 कॉल, किती मिनिटं किती सेकंद हे सगळं आलेलं आहे. मग आता हे जे संशय ज्यांच्या भोवती फिरत आहे त्या लोकांनी आपल्या मोबाईल मधील अशोक खरात बरोबर झालेलं संभाषण, म्हणजे व्हिडिओ कॉल असतील, साधे कॉल असतील, काय ते कुठं ठेवले असणार, ते डिलीट झालेले असणार. मग जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं जर म्हणत आहे की कोणालाही माफ केलं जाणार नाही, आता एक वेळ फोटो असला म्हणून काय झालं, कोणाला दोषी ठरवता येत नाही, कारण की त्यांचा स्वतःचा फोटो आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा देखील अशोक खरात बरोबर निवांत गप्पा मारत बसलेले एकदम 1 फुटाचंच अंतर आहे, निवांत. मग त्यांना दोषी समजायचं का? समजता येणार नाही. आता एकनाथ शिंदे, दीपक केसरकर, राधाकृष्ण विखे पाटील वगैरे ते सगळे तिथं गेले, ते श्री ईशान्येश्वर मंदिरामध्ये ते सगळं पूजा केली म्हणून त्यांना दोषी समजायचं का नाही? मग का दोषी समजा? स्वतः एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेमध्ये सांगितलं की त्या अशोक खरात बदमाश, तो लिंग पिसाळ, त्याला काय फासावर लटकवलं पाहिजे वगैरे, ते सगळं त्यांनी बोललेले आहेत. आता जे राजकारण आहे, मग आपला मोबाईल, आता इतक्या दिवस चान्स मिळालेला, आज बघा 19 एप्रिल आहे, 17 मार्च ते 19 एप्रिल या दरम्यानच्या काळामध्ये ह्या सगळ्यांच्या मोबाईलचं काय झालं असेल, त्यांच्या डेटाचं, हा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर कधीच मिळणार नाही, कारण याच्यामध्ये काय आहे की जसं सुरुवातीला म्हटलं, याच्यामध्ये राजकारण आहे. मग आता एकमेकाची कातडी वाचवायची आणि त्या मोबदल्यामध्ये गप्प राहा, इतकंच वागा, ही तुमची मर्यादा, ही तुमची लक्ष्मण रेषा, याच्या पलीकडे तुम्ही जाऊ नका. गेले तर तुम्ही रावण ठराल, असं काय वगैरे वगैरे ते सगळं आहे. आता हे अशा गोष्टी आहेत. मग हेच किती दिवस चालणार आहे हे गुराळ, किती दिवस चालणार आहे तपास, हाही प्रश्नचिन्ह आहे. आता अशोक खरातच्या म्हणण्यान तो जो म्हटलाय की मी इथंच मरणार आहे आतमध्ये, आता तो मरणार आहे की त्याला मारलं जाणार आहे हे देखील येणारा काळ सांगेल. त्याचं एन्काउंटर केलं जाऊ शकतं. आता एक जे आहे डॉक्टर जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे, आणि भरीला भर दीपक केसरकर जे एकदम केंद्रस्थानी नाव आहे, त्यांचा मोबाईलच म्हणे हरवला. म्हणजे चैत्यभूमीवर ते गर्दीमध्ये गेले, मग तिथं ते मोबाईल हरवला, आणि मग ते सगळं झालेलं आहे वगैरे असं. ते दीपक केसरकर म्हणजे कसं आहे, एकदम सुस्वभावी माणूस, शब्द तोलून मापून वापरणारा माणूस, आणि तो प्रवक्ता असा आपल्याला चांगला शोभू शकतो. म्हणून जिथं निलाचल पर्वतामध्ये कामाख्या देवीचं दर्शन घेण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी दीपक केसरकरांची प्रवक्ता म्हणून नेमणूक केली, आणि त्यांनी अतिशय चोखपणे काम केलं. ते काम करत असताना त्यांनी 39 आमदारांच्या खरात बरोबर भेटी घालून दिल्या का? एकनाथ शिंदेची तर दिलीच. हे सगळं समोर आलेलं आहे. आता म्हणजे काय की मोबाईल डेटा रिकव्हर वगैरे याच्या मागची बॅक स्टोरी जी आहे, बिहाइंड द कर्टन, काय चाललेलं आहे, कसं झालेलं आहे. मग जसं आता पुन्हा जाता जाता ही गोष्ट सांगितली पाहिजे की अचानक म्हणजे 17 मार्चच्या पूर्वी देखील 18 फेब्रुवारीला, 29 जानेवारीला दोन, जे म्हणजे सिन्नर तालुक्यात एक गुन्हा दाखल झालेला आहे, आणि शिर्डीमध्ये गुन्हा दाखल झालाय. नीरज जाधव आणि दुसरे अजून ते 2 जण, एक परब म्हणून आहे, हे जासूद म्हणून आहे, हे 2 जण, ज्याची फिर्याद एका स्वतः या यांनी अशोक खरातनी केली होती की मला ब्लॅकमेल केलं जात आहे वगैरे. शिर्डीला नीरज जाधवच्या विरुद्ध एका महिलेनी तक्रार केली होती, ज्याच्यामध्ये रुपाली चाकणकर यांना जास्त इंटरेस्ट होता. त्यांनी सांगितलं की ते जरा महिला काय म्हणते ते बघा, म्हणजे हे जे ब्लॅकमेल करणारे आहेत आपल्याला, त्यांच्यापासून आपल्याला धोका आहे वगैरे, असं अशोक खरातनी हेरलं होतं. आणि तो काय धोका आहे ते 58 व्हिडिओ ज्या वेळेला आले पोलिसांना मिळाले. आता ते काही मोबाईल डेटा मधले नाही, हे लक्षात घ्या. नीरज जाधवने जे सीसीटीव्ही ओकस प्रॉपर्टीमध्ये ते लावलं आणि त्याच्यातून केलेलं ते कार्यक्रम आहे खरातचा, या सगळ्या गोष्टी आहेत. तर तपशील खूप मोठा आहे.
बोलू तेवढं कमी आहे. गेले महिनाभर हे सगळं आहे. आता तेजस्वी सातपुते असतील किंवा पोलीस अधिकारी असतील, त्यांना वाटतं की मीडिया ट्रायल चालू आहे. परंतु तुम्ही ज्या गतीने प्रेस नोट देताय, ज्या गतीने समोर येऊन बोलताय आणि एक 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 बातम्या ज्या झिरपत झिरपत येत आहे, त्याच्यावर आम्ही बोलणार नाही तर मग कोण बोलणार? सर्वसामान्यांच्या दृष्टीने माहिती जी उपलब्ध होतीये त्याच्याबद्दल अगदी विश्वासार्ह म्हणून कुठल्या तरी शंका वगैरे न घेता अशी जी चर्चा कानावर येते, मग त्या चर्चेला समोर ठेवून बोलावं लागतंच. त्याला तुम्ही मीडिया ट्रायल म्हणता कामा नये. आणि मीडिया ट्रायल जर या बाबतीत होत असेल, कुठे ढिलाई होत असेल, तर ती आवश्यक देखील आहे. असं म्हटलं तरी फार काही वावगं ठरणार नाही. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.